जावई बाबू, अंजली आणि वहिनीतर्फे मी तुमची माफी मागते. काय करताय तुम्ही? तुम्ही का माफी मागताय? या सगळ्यात तुमची काहीच चूक नाहीये. आई अगं काय बोलतेस तू? हे नको ना असं बोलू प्लीज. सई येऊ का? काकू या ना. काकू ही माझी आई आणि ही रिया ननंद. आई रिया ह्या प्रभू काकू. मी म्हणाले होते ना ज्या मला खूप मदत करतात त्या याच. बरं पूजेची तयारी झाली आहे, आपण पूजेला सुरुवातच करूया. थांबा मी चटई आणते बसायला. हा. हे बघ मम्मा, तुला वहिनीवर आंधळा विश्वास ठेवायचा असेल ना तर तू बिनधास्त ठेव, पण माझा वहिनीवर बिलकुल विश्वास नाहीये. ओमी, हे बघ, वहिनीचे खरे रंग ना मी स्वतः बघितलेत. मला नाही सततचं डिस्क्रिमिनेशनचा ना कंटाळा आलाय आता. लहानपणापासून तुम्ही मला सांगत आले आहात की दादा किती हुशार, त्याला या गोष्टींचं किती नॉलेज आहे, तुला त्याच्या अर्धवट पण नॉलेज नाहीये. हेच सांगताय ना तुम्ही मला लहानपणापासून? हे अजिबात खरं नाहीये. हे जर खरं नसतं ना मम्मा, तर दादा गेल्यापासून तू मला प्रेमाने एकदा तरी जवळ घेतलं असतंस. ऑफिसमध्ये पण तेच, घरी सुद्धा तेच. सगळ्यांना देवांश सरच हवेत. मला अगदी लूजर असल्यासारखं वाटतंय मम्मा. ओमी, असं नाहीये रे. जाऊ दे मम्मा, तू वहिनीचा आणि दादाचा विचार करत रडत बस इथे. मीच जातो. ओमी, ओमी माझं ऐकून तरी घे. काय झालंय तुला ओमी? स्वतःच्या भावाबद्दल, वहिनीबद्दल इतका राग कुठून आलाय तुझ्या मनात? या रागात वाहवत जाऊ नकोस रे बाळा. जेव्हा खरं काय ते तुला कळेल ना, तेव्हा त्यांना नजर सुद्धा देऊ शकणार नाहीस तू. काकू पूजा करा. वा वा वा, काय जबराट आवाज आहे गो. असं घुमतो ना अख्ख्या घरभर. असं नाही का ते आपण थिएटर मध्ये जाऊन सिनेमा बघितल्यासारखं वाटलं गो. मला असं वाटतच नाही मी घरात बघते. हो ना, तुला सांगते मॉम, मला ना या घरात आल्यापासून या टीव्हीवर मूवी बघायचा होता. इकडचे लोक इतके बोरिंग आहेत ना, सारखे आपले न्यूज लावून बसलेली असतात टीव्हीवर. आज फायनली माझी इच्छा पूर्ण झाली आहे तुझ्यामुळे. काय सांगते? म्हणजे आज आपण खरं तर टीव्ही बघतोय म्हणजे त्यांच्यावर उपकारच करतोय. वाढव वाढव आवाज वाढव, तू मजा येते. सई, कार्यक्रम बाकी छान झालो हा. आणि तुझ्या हातचो प्रसाद खाल्लो ना, खराच आज योग गेलो हा खाऊचो. बरं का सुमनताई, तुमच्या मुलीच्या हाताला चव आहे हा.
हो, लहानपणापासून स्वयंपाकाची खूप आवड आहे हा तिला. स्वयंपाकाची तर आवड आहेच मला, पण हे सगळे गुण ना इथून आलेत. तरी आम्ही आजच इलो, पण देवांशची खाण्यापिण्याची मात्र चंगळ असा हा. बायको सुगरण, सासू सुगरण, खराच हा पोरान नशीब काढला. पण प्रभू काकू, फक्त मी एकट्यानेच नशीब नाही काढले, सईंचं पण नशीबच आहे ना. माझ्यासारखा इतका गोड हँडसम नवरा मिळालाय त्यांना. तुमचं ना काहीतरीच असतं देवांश. हगे बाय माझे, काय लाजली ती. हे चला आपण निघूया. हो चला चला, घरी जेवणाची वाट बघत असतील. तुम्ही आलात, मला खरंच खूप छान वाटलं. हो, पण आमका सुद्धा तुझ्या आईक भेटून खूप बरा वाटला हा. कार्यक्रम बाकी छान झालो हा. चल येतो आम्ही हा, काळजी घे हा. सापा एक मिनिट थांबा ना काकू. गजरा दे ना, गजरा द्यायचा राहिला. अगो आता गजरो कशाक राहून दे, तू घाल ना. आता हाऊस मौस करूची तुमचा वय असा. नाहीतर काय, आम्ही थोडी ना गजरा मळणार आहोत आता. असं कसं प्रभू काकू, यू आर स्टील ब्युटिफुल अँड यंग. चल वात्रट खायचो, स्वतःच्या बायकोकडे बघ, किती गोड दिसता ती. बघ बघ. हा नाही, ते करेक्टच आहे. म्हणजे तुम्ही कितीही ब्युटिफुल असलात तरी माझी बायको सर्वात जास्त गोड आहे. आई सांग ना यांना, सगळ्यांसमोर असं बोलतायत, मला लाज वाटते. अरे दादा, आज तुला भलताच रोमॅन्टिक मूड दिसतोय हा. इस बात पे ना एक फोटो तो बनता है. चला आपण फोटो काढूया. तू ये इकडे, काय, कुठे? फोटो काढूयात ना तुमचा. इथं तुम्ही काढा ना तुमच्या असं कार्यक्रमात. कसं फोटो काय? छान 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 पोज द्या दोघं. दादा, खांद्यावर हात तरी ठेव वहिनीच्या. ही थांबा थांबा. ए देवांश, अरे तो गजरा घे ना आणि तिच्या केसात माळ. नाही काकू, त्याची काय गरज आहे. वहिनी, अरे ऍक्च्युली कमाल आयडिया आहे. दादा घेतो गजरा. आई, मिसेस जागीरदार, मी आहे. काय ग बाई, किती गोड जोडी आहे दोघांची. दृष्ट नको लागायला बाई कोणाची. बरं चला निघते आता. चला निघूया. सई येते हा. हो. आता आई असायला हव्या होत्या ना. नाही म्हणजे त्यांना खूप आनंद झाला असता. वहिनी, मी एक काम करते, तुमच्या दोघांचे फोटोज ना आपल्या फॅमिली ग्रुपवर टाकते. म्हणजे मम्मा, बाबा, आत्या तिघही बघतील आणि खूप खुश होतील. मारलं त्याने खरंच. मग चांगलं ठोशमात नोंदच्या. What the hell?
माझे सगळे डाव माझ्यावरच उलटतायत. सईला बाहेर काढायला गेले तर देवांश पण निघून गेला आणि माझ्याकडे काय उरलं? ही मूर्ख अंजली आणि तिची डिस्गस्टिंग आई. दोघी वेकेशनवर आल्यासारख्या मजा मारतायत. माझ्या घराचं पाळणा घर करून टाकलंय नुसतं. लहान मुलांसारखे खेदळतायत काय, उड्या काय मारतायत. बस झालं. आता काही करून ना यांचा बंदोबस्त करायलाच हवा. अहो आम्ही टीव्ही बघत होतो भैरवी मॅडम. हो मला माहिती आहे. हा असा टीव्ही तुम्ही याआधी कधी बघितलाच नसेल. पण म्हणून काय जन्मभराची कसर आजच भरून काढणार आहे का? ते मॅम, आणि तू, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. लगेच रूम मध्ये ये. चांगला सिनेमा चालू होता तो बंद करून गेली. ती नेहमी अशी तोऱ्यातच असते का ग बॉबकेटवाली? नाही तर काय. काय एवढं बोलायचंय तिला तुझ्याशी? मॉम, आत्ता बघितलंस ना कशी ऑर्डर देऊन गेली मला. तुला सांगते इतकी बोरिंग बाई आहे नाही. जाऊ दे आता, बोलवल्यावर जायला लागेल. नाही गेली तर नाटकं करेल उगाच. जाते मी. थांब ना, मी पण येते तुझ्या बरोबर. बघू ना काय बोलायचं ते. येतो चल गो, मला तुझ्याशी बोलायचं एवढं सांगून गेली. बघू ना काय बोलते. तू पण ना मग चल. भैरवी मॅडम, बघा तुम्ही बोलवलत ना, आलो आम्ही. बोला. तुला बोलवलं होतं माझ्या रूम मध्ये. तुझ्या आईला नाही. तिला जायला सांग. अहो असं काय बोलताय भैरवी मॅडम? आणि मला येतं की ऐकायला. सरळ मलाच सांगा. सकाळी तुम्ही ऑफिसवरनं पण माझी अक्कल काढलीत. पण खरं सांगू का, म्हणजे हुकूम चालवायला हे काही ऑफिस नाही आहे ना, घर आहे. हां, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या मर्जीने वागू द्यावं घरात, नाही का? माझं घर आहे, त्यामुळे इथे मर्जी माझीच चालते. इथे कोणी यायचं कोणी जायचं हे मी ठरवते. तुमच्या चाळीत शिस्तच नसते ना. कोणाच्याही घरात कधी जाता कधी येता, काही शिस्त नाही. ऊट सूट आपले नाचत बसता. पण इकडे तसं चालत नाही. हे माझं घर आहे, त्यामुळे इथे मी सांगेन तेच होतं. गेट आउट ऑफ माय रूम. मॉम, तू ना थोड्या वेळ बाहेर थांब. एक मिनिट. जाताना दार बंद करून जा. आत्ता काय झालं मॅम? माझ्याशी या टोन मध्ये बोलायचं नाही. मॅम प्लीज, जे काही बोलायचं ना प्लीज क्लिअरली बोला. माझा ना मूवी इनकम्प्लीट राहिला. मला मूवी कम्प्लीट करायचा. ओके? हो, तर ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुझी आणि तुझ्या आईची ही जी काही नाटकं चालली आहेत ना, ती बंद करायची. हां, आणि उद्याच्या उद्या तुझ्या आईला या घरातून निघून जायला सांगायचं. नाही जमणार. पस्तावशील. काय करणार आहात मॅम तुम्ही? मी की नाही तुझ्या आईच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढेन. तिला घाबरवून पळवून लावीन घरातून. तिच्या डोक्यावर कुंडी पाडेन किंवा चोरीमध्ये तिला प्रेम करेन. असं काहीही करू शकते मी. तुम्ही ना असं काहीही करणार नाही.
विचारा का? कारण मी या घरची सून आहे मॅम, आणि माझी मॉम या घरची गेस्ट आहे. तू या घरची सून आहेस? खरंच दुसऱ्यांशी खोटं बोलता बोलता तुझं डोकं फिरलंय का ग? तुझं आणि ओमीचं तर लग्नच झालं नाही, मग तू सून कशी काय? डोक्यात तुझ्या कांदे बटाटे भरलेत का? टाळ्यावर आण आधी. टाळ्यावर माझं नाही, तुमचं डोकं आणा. ए आवाज मॅम, तुम्ही विसरताय का? माझं आणि ओंकारचं लग्न झालेलं नाही हे या घरात फक्त तुम्हाला माहितीये. तुम्ही इतकंच ग्रेट महान समजता ना स्वतःला. ठीक आहे, मग जाऊन बाहेर सांगा सगळ्यांना. तुम्ही सांगता की मी सांगू? नाही सांगणार ना तुम्ही, कारण तुम्हालाही माहितीये हे जर घरात सगळ्यांना कळलं तर माझं आणि ओंकारचं खरंच लग्न लागेल. तुम्हीच इमॅजिन करा, आता फक्त माझी मॉम एकटी या घरात आहे तर तुमची ही अशी अवस्था झाली आहे. जर माझं आणि ओंकारचं खरंच लग्न झालं तर माझं अख्खं खानदान, माझी बिल्डिंग, माझी चाळ, माझ्या चाळीचे आजूबाजूचे लोक सगळे येऊन तुमच्या घरात राहतील, आणि चुकून मी सगळ्यांसमोर खरं काय ते ओकून गेले, काय होईल मॅम? माझी तर वाट लागेल, पण माझ्यापेक्षा जास्त तुमची वाट लागेल. म्हणून सांगते, उगाच ना माझ्याशी पंगा घेऊच नका तुम्ही. तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका. ओके, मी एक काम करते, मी जाते, मी माझा मूवी कम्प्लीट करते. तुम्ही इथे शांत डोक्याने विचार करा, आणि नेक्स्ट टाइम पासून माझ्या मूवीमध्ये मला डिस्टर्ब करायचं नाही. ओके, बाय. ओ नो, आता हिने काय ऐकलं असेल? काय चाललंय मग तुझं? माझं? तुमचं काय चाललंय? बस चोरून ऐकलं ना बाहेर मॅनर्स असतात. किती मला सांगते चोरून ऐकणं बॅड मॅनर्स का काय? का बस आई आहे ना मी तुझी, मला सगळं कळलं पाहिजे. काय म्हणत होती ती बॉबकटवाली? काय नव्हते म्हणत. सांग, काय म्हणत होती सांग ना. कम ऑन, एवढा काय विचार करते तू? आपला मूवी इनकम्प्लीट राहिला ना, तो कम्प्लीट करूया. चल ही का जाऊन जा, तू मूवी मध्ये डोकं लावलं. चल 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 चल. सई, हाय. तेवढी भांडी घासून घेते हा मी. नाही नाही नाही, भांडी घासायची काही गरज नाहीये, मी घासेन भांडी. आज तू माझ्यासाठी एवढा मोठा घाट घातला होतास, तेच खूप आहे माझ्यासाठी. अगं घालायलाच हवं. मग आई आहे ना तुझी, आणि माझ्या लेकीचं लग्नानंतरचं पहिलं चैत्रगौरीचं हळदी कुंकू होतं की नाही. बर, तुला आणखी काही मदत नकोय माझी? अजिबात नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळं आवडतो. ओके, बरं ठीक आहे, चालू द्या तुमचं. निघू का मी? आई, पण मामाला सांगा मी त्याची आठवण काढली म्हणून. पुढच्या वेळी येताना त्याला सोबत घेऊन ये. येऊ? रिया येते ग. बाय काका. चला. अच्छा, काळजी घ्या आई. हो. तेव्हा आपण आईंना भेटायला जाऊयात ना. सई, मला खूप काळजी वाटते हो त्यांची. आय कॅन अंडरस्टँड, तुम्हाला काळजी वाटते, आईला भेटायची इच्छा होते, पण आत्ता तिकडे जाणं इज नॉट गुड आयडिया. पण का? सी सई, आपण जेव्हा ते घर सोडलं ना, तेव्हा सगळ्यांना बोलून आलो होतं की जोपर्यंत तुम्हाला निर्दोष प्रूफ करत नाही तोपर्यंत आपण त्या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. राईट? आपण जर आत्ता तिकडे गेलो ना
तर अंजली आणि तिची आई ते दोघेही प्रोवोक होते. कळतंय का? हो मला पटतंय दादाचं. आपण त्या दोघींना उगाच अजून कोणाला तरी त्रास द्यायचा का चान्स द्यायचा आहे? अगं पण याला काय अर्थ आहे? त्या दोघींना माझ्यावर राग आहे ना, मग जो काही राग आहे तो माझ्यावर काढायला हवा. त्याचा त्रास आईंना का देतायत त्या? एकतर आईंची ना सतत काळजी वाटते मला, त्यात आपण तिकडे जाऊ पण शकत नाहीये. वहिनी आता ना तू मम्माची बिलकुल पण काळजी करू नकोस. मी आहे ना तिची काळजी घ्यायला. आणि आता ह्या पुढे त्या दोघींवरती मी लक्ष ठेवून राहीन. गुड, व्हेरी गुड. आणि मीनवाईल आपण अंजलीला घराबाहेर कसं काढायचं त्याच्यावर पण फोकस करू शकतो. राईट? एक्झॅक्टली. यू आर राईट सई. या सगळ्या गोष्टीला तर आणखी डिले करायला नको. आणि आता काहीही लागलं तरी मला सांगायचं. आतापासनं त्या घरातले तुमचे कान आणि डोळे मी असेन. परफेक्ट. फक्त मला काय वाटतं माहिती का, आपण ना असा काहीतरी प्लॅन करायला हवा की अंजली स्वतःच सगळ्यांसमोर खरं काय ते सांगून टाकेल. कळते? देवांश, मला एक सुचलंय. काय सांग ना. सांगते. ब्रिलियंट ब्रिलियंट आयडिया आहे सई. आय मीन असं सगळ्यांना तुम्हालाच सुचू शकतं. सिरियसली. खरंच वहिनी खूप कमाल आयडिया आहे. आणि ती मूर्ख अंजली या प्लॅन मध्ये नक्की फसेल. फसायला तर हवीच ग. सो मिशन अंजलीला एक्सपोज करणं इज ऑन. ऑन. देवांश, हे घ्या कॉफी. घ्या ना, मला अजून डबा पण भरायचा. पटकन. ऐका ना सई. सई इकडे या ना प्लीज. काय झालं? काय हवंय? काहीच नाही. तुम्ही पण ना देवांश. देवांश, काय झालं तुम्हाला? काय हवंय? तुमचा वेळ. माझ्या बायकोचा वेळ हवाय मला. देवांश, मला ना काम करायचे. सोडा मला. थांबा ना 2 मिनिटं माझ्याजवळ प्लीज. थोडा वेळ थांबा. ही वेळ जवळ येण्याची. अहो हीच तर वेळ आहे. बाहेर बघा. अहो बघा बघा किती सुंदर कोवळं ऊन पडले. माझी बायको इतकी सुंदर दिसते. असं वाटतंय सगळीकडे फक्त प्रेम 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 आणि प्रेमच आहे. देवांश, ऐकू येते का काही? काय? आपलं गाणं ड्युएट आपलं ऐकू येते? काही हो काही काय. तुम्ही वेळ इकडे नीट ऐका. बघा येते ऐकू?